राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये सध्या ग्रीन एनर्जीला जास्त महत्त्व आहे. त्याच्या संदर्भामध्ये सरकार विविध उपाययोजना करत असतं आणि त्याचबरोबर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेले असतात. तर या अनुषंगानं सध्या लातूर जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रभरामध्ये सोलार एनर्जीच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठं काम सुरू आहे. परंतु आता सध्या जे सोलार इंटिग्रेटर आपण ज्यांना म्हणतो, जे आपल्यासाठी सोलार इन्स्टॉल करतात, त्याच्या फाईल्स बनवतात, त्याच्यासाठी लागणारी जी सबसिडी आहे त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती देतात. तर या सगळ्यांचा आता सध्या काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि शासनाचा किंवा ज्यांनी विद्युत महामंडळाने जे काही नियम व जाचक अटी त्यामध्ये ऍड केलेले आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आता ही सगळी मंडळी इथे एकत्रित जमलेली होती. आपण त्यांच्यासोबत चर्चा करून अधिकची माहिती जाणून घेऊ की काय नेमका प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागतोय. आपल्यासोबत सर आहेत. सर, काय सांगाल, काय नेमक्या अडचणी आता सध्या आपल्याला येत आहेत? सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत सरकारने जी PM सूर्यघर योजना राबवली होती आणि त्या PM सूर्यघर योजनेमध्ये सर्वसामान्य ग्राहकांना 3 किलोवॅट सिस्टीमसाठी 78,000 रुपये सबसिडी हे भारत सरकार देत होतं. पण महाराष्ट्र विद्युत महामंडळ म्हणजेच MSCDCL ह्यांनी ह्या सगळ्या नियमाला हरताळपासून आणि सध्याच्या ह्याच्यामध्ये आपण जर एक कॉमन फॅमिलीमध्ये जर विचार केला तर त्यांना 3 किलोवॅट सिस्टीम ही लावणं गरजेचं असतं आणि हे भारत सरकारने विचार करून ही सिस्टीम राबवली होती आणि ह्याच्यावर 78,000 रुपये सबसिडी पण दिली होती. पण आत्ता MSCDCL ने नवीन नियम काढला की ज्यांचे जेवढे युनिट आहेत म्हणजे त्यांनी त्याचं ॲव्हरेज काढलं आणि त्या ॲव्हरेज प्रमाणे ज्याचा वापर 100-150 युनिट आहे तर त्यानं फक्त 1 किलोवॅटच सिस्टीम बसवावी आणि पुढे त्यानं हे करू नये. एखाद्या कॉमन ग्राहकाचा प्रॉब्लेम असा असतो की तो इलेक्ट्रिक व्हेकल जी भारत सरकारने आत्ता सगळ्यांना ग्रीन एनर्जी म्हणून वापरा, पुढं त्याच्या भविष्याचा विचार करून पुढे त्याने अजून काही इक्विपमेंट्स घ्यायचे ठरवले असतील तर तो 3 किलोवॅटचं सर्वसाधारण घेतो आणि त्याचा ॲव्हरेज वापर जो मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये AC, कूलर, पंखे वगैरे लावल्यानंतर जास्त जात असतो त्याचा सगळा हिशोब करून तो 3 किलोवॅटची सिस्टीम घेतो. पण MSCDCLने त्या सिस्टीमवर जे लोड एक्सटेन्शन मागितलं होतं ते एकदमच बंद करून तुम्ही 1 किलोवॅट किंवा 1.5 किलोवॅटच सिस्टीम बसवा, तुमचे युनिट एवढे असा जो तुघलकी निर्णय घेतला होता त्याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो. आणि ह्याच्यामुळं जे PM सूर्यघर योजना आहे ह्याला सगळ्याला फक्त महाराष्ट्रातून हरताळ फासला जातो. कारण ही सगळी योजना जी आहे ही पूर्ण भारतभरात राबवली जाते पण हा नियम फक्त महाराष्ट्रामध्ये ह्यांनी लागू केलेला आहे. ना शेजारी तेलंगणा, आंध्रा, कर्नाटका, गुजरात इथं कुठंही नाही. उलट तिथं ते सुद्धा अजून त्या सबसिडीवर त्यांचं स्टेट सुद्धा सबसिडी देतं. महाराष्ट्र शासन तर 10 रुपये स्वतःच्या खिशातले न देता हे स्वतः आहे त्याच्या ह्याच्यावर बंद करत आहेत. ह्यांना स्वतःची वीज निर्मिती करता येत नाही. आम्ही आमच्या ग्राहकासाठी पैसे खर्च करून स्वतः ग्राहक आपल्या छतावर आपले पैसे खर्च करून सोलार बसवून घेतो आणि उरलेली वीज ही MSCDCLला म्हणजेच ग्रीडला ट्रान्सफर करतो. जेणेकरून आत्ता तुम्ही 3-4 वर्षात बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये कुठंही पॉवर कट होत नाही तर ती फक्त सोलारमुळं. सकाळी 9 ते 4 पर्यंत आम्ही जनरेशन करून देतो आणि ग्राहकाचं म्हणणं एवढंच असतं की आमचे जे जमा झालेले हे बँकिंग युनिट आहेत हे पुढल्या वर्षीच्या म्हणजे पुढल्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आमचा जास्त युनिट खर्च असतो त्यावेळेस प्लस मायनस करा, त्याला बँकिंग युनिट म्हणलं जातं. पण ते सुद्धा आता त्यांनी मार्चमध्ये बँकिंग युनिट हे 0 करायचं ठरवलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही सध्या आजपासून कुठल्याही पद्धतीचं लॉगिंग करणार नाही, कुठल्याही पद्धतीचं सोलारचं काम करणार नाही आणि PM सूर्यघरचं योजनेचं काम बंद ठेवून आम्ही महाराष्ट्र विद्युत महामंडळाचा निषेध करतो आणि PM सूर्यघर योजना सध्या बंद ठेवतो. जेणेकरून असे दिसून येईल की महाराष्ट्रातून ज्यावेळेस PM सूर्यघरचे रोज 2 ते 3 हजार अर्ज जात होते आणि एकही जात नाही त्यावेळेस केंद्र सरकार हे महाराष्ट्र शासनाला जाब विचारेल आणि त्यावेळेसच हे इम्प्लिमेंटेशन थांबवेल. ह्याबद्दल आम्ही आत्ता सर्व सोलार इंटिग्रेटर इथं जमलेलो आहे आणि त्याचा निषेध करत आहोत. ठीक आहे. तर आपल्यासोबत आणखी काही मंडळी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. हे सगळं करण्याच्या मागे काय नेमकं कारण सांगितलं जातं, त्यांच्यावर काही कारण सांगितलंय का?
त्यांचं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये जी सबसिडी देतोय म्हणजे की हे सेंट्रल गव्हर्नमेंट देते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटवरती लोड येतोय, ह्याच्यामुळे आम्ही बंद करतोय म्हणून. पण ॲक्च्युअली ह्याच्या मागचं जे कारण आहे ना, ते कारण आहे की त्यांचं जे MSDCLचं जी काही आहे म्हणजे महावितरणची जी काही रिक्वायरमेंट आहे, त्याच्या रिक्वायरमेंटपेक्षा जास्त सोलार होते असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. अच्छा. तर मग आता याचा ग्राहकांना कसं नुकसान होईल वाटतं तुम्हाला? म्हणजे समजा हा जो नवीन नियम लागू केलाय त्याचा ग्राहकांना नुकसान आहे का याचं? ग्राहकांना भरपूर नुकसान आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये असं आहे की जो ग्राहक आज विचार करतोय की माझं 200 युनिटपर्यंतचा वापर आहे, ज्याचे काही रिक्वायरमेंट असतील इन फ्युचरमध्ये की त्याला ह्याच्यामध्ये लोड वाढवायचा असेल किंवा काही इक्विपमेंट वाढवायचे असतील, तर त्याला ह्याचं लाईट बिल भरावंच लागणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्यामुळे ग्राहकांचंही मोठं नुकसान आहे असं म्हणायला एखादं नवीन हरकत जर नाही. ग्राहकानं घर खरेदी केलेलं असेल तर त्याला 12 महिन्याचं बिल येणारच नाही, त्याला 2 महिन्याचं आलेलं असेल आणि 2 महिन्याच्या याच्यावर तुम्ही ॲव्हरेज युनिट काढून फक्त त्याला 1 आणि 1.5 किलोवॅटची सिस्टीम कशी काय सजेस्ट करू शकता, हा सुद्धा ह्याच्यात मुद्दा आहे. कारण एखादा जर लातूरच्या आजूबाजूला बघितलं तर 70-80 लाख रुपयाचं एखादं घर घेतो आणि जर त्याला 1-1.5 किलोवॅटची जी सिस्टीम कुणालाही परवडणार नाही, ना इंटिग्रेटरला ना त्याला बसवणाऱ्याला ना डॉक्युमेंटेशनला, आणि हे एकदमच अशा पद्धतीने लागू केल्यामुळं हे कुणालाही पचणारच नाहीये. काय सांगाल सर एकंदरीत या सगळ्या आंदोलनाविषयी? याचा कसा त्रास ग्राहकांना होत आहे किंवा काय याचे परिणाम होतील मार्केट? ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान, आमच्यापेक्षा खूप जास्त आणि मोठं नुकसान हे ग्राहकाचं होणार आहे. कसं ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर कुठलंही लाईट बिल काढून बघितलात, लाईट बिलामध्ये एक स्थिर आकार नावाचा प्रकार असतो, ज्याला आपण जनरल भाषेमध्ये मीटर भाडं म्हणतो. MSEB हे भाडं कशामुळे आकारते? ते जे पोल टाकते, ट्रान्सफॉर्मर टाकते, ज्याला आपण DP म्हणतो, मीटर टाकते, ह्याचं सगळं आहे. आता MSEB अचानक असं म्हणत आहे की तुम्ही एवढं मोठं सोलार बसवलेलं आहे, आम्हाला ती वीज जास्त होत आहे म्हणून आम्ही तुम्हाला सोलार देणार नाही. मग जे कस्टमरने सोलार बसवलेले आहेत, भले ते 5 किलोवॅटचे असतील, 10चे असतील किंवा 2 किलोवॅटचे असतील, त्यांना पण ते MSEB भाडं आकारते, त्याच्यातून ते सूट देत नाही त्यांना. मग असं असताना MSEBचा हा असा अन्यायकारक विचार कशामुळे आहे, त्यांनी असं कशामुळे केलेलं आहे, हा एक पहिला माझा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा हा आहे की एखादा ग्राहक आहे, तो त्याच्या पैशानी एखादी गोष्ट विकत घ्यायचा तो प्रयत्न करत आहे, तर त्याला रोखणारे MSEB कशामुळे आहे? आज आपण एखादी गाडी विकत घेतो, गव्हर्नमेंट आपल्याला असं म्हणू शकत नाही की आमच्याकडे रस्ते नाहीत म्हणून तुम्ही गाडी विकत घेऊ नका. गव्हर्नमेंट आपल्याला असं म्हणू शकत नाही की आम्ही तुम्हाला टोल सुविधा देऊ शकत नाही. गव्हर्नमेंट टोल आकारतं, गव्हर्नमेंट आपल्याला अजून रोड टॅक्स आकारतं, ते सगळं भरून आपण गाडी विकत घेतो. पण गव्हर्नमेंट असं म्हणू शकत नाही की आमच्याकडे सुविधा नाहीत म्हणून तुम्ही गाडी नाही विकत घेऊ शकत. हा तसा प्रकार होतो आहे MSEBचा. आमच्याकडं तुम्हाला सोलार वापरू देण्यासाठी सुविधा नसल्यामुळं आम्ही तुम्हाला सोलार लावू देणार नाहीत. हा अशा प्रकारे हे होत आहे. ह्याच्यामध्ये सोलार कॉन्ट्रॅक्टरचं जेवढं नुकसान नाहीये, पण ग्राहकांचं प्रचंड आणि मूलभूत नुकसान आहे. ह्याच्याकडे मला लक्ष वेधून घ्यायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद. ग्राहकांचं मोठं नुकसान आहे असं आपल्याला सरांनी सांगितलं. काय नाव सर आपलं? मनोज मुंडे आहे. बरं. तर ग्राहकाचं याच्यामध्ये नुकसान असं आहे की यांनी जे नियम लावला की 2.5 किलोवॅट, 3 किलोवॅट, 2 किलोवॅट, पण याच्यामध्ये त्यांनी ज्यावेळेस रेडिंग नेतात, काही कस्टमरच्या ह्याच्यावर काही रेडिंगच नसती की त्यांना अंदाजे ॲव्हरेज दिलेलं जातं बिलिंगवर हे करत. मग तिथं त्या कस्टमरचं ॲक्च्युली वापर बी तेवढा असतो, पण वापर असताना सुद्धा त्याला ते सुविधा मिळत नाहीत ओके. आणि तो स्वतःचे पैसे खर्च करून गव्हर्नमेंटने हे जे सेंट्रल गव्हर्नमेंटने जे योजना काढली, PM सूर्यघर योजना, की कस्टमरला 78,000 रुपये सबसिडी, कस्टमर स्वतःच्या खिशातून पैसे हे करून योजना तयार करून देतो, तुम्हाला लाईट निर्मिती करून देत आहे. मग त्याला ग्राहकाचं नुकसानच आहे ना. ग्राहक स्वतःच्या खिशातून घालून पैसे हे करतो आणि ॲव्हरेज हे न ग्राहकाला न इंटिमेट करता ही तुम्ही नियम कसा लागू केला? आपल्यासोबत या ठिकाणी सुशील सर आहेत. तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की आता येणाऱ्या काळामध्ये आपण याच्या संदर्भामध्ये आंदोलन उभा करत आहात, एक निषेध सुद्धा व्यक्त करणार आहात, तर ते कसं असणार आहे, त्याचा कार्यक्रम जो आहे तो कशा स्वरूपात असणार आहे, किती वाजता, कुठं असणार आहे? विषय काय आहे की ग्राहकांना सोलार बसून सुद्धा वीज बिल भरावे लागणार आहे. मग त्याच्यामुळे ग्राहकांना हा खूप मोठा फटका बसणार आहे. ग्राहकांना पैसे बसून सोलार बसून सुद्धा त्यांना लाईट बिल भरावे लागणार आहे. तर ह्या संदर्भामध्ये आम्ही लातूर जिल्ह्यामधून सोलारचे सर्व इंटिग्रेटर्स आणि आमच्या संपर्कात असलेले सर्व ग्राहक त्यांना आम्ही महावितरणचे CEचे कार्यालय जे आहे MIDC येथे, तिथे आम्ही सर्वांना मंगळवारी 24 तारखेला 24 फेब्रुवारी 2026 मध्ये तिथे आम्ही सर्वांना बोलवलेलं आहे, जेणेकरून आम्ही तिथे आंदोलन करू, आमचे मुद्दे तेथील इंजिनियर साहेबांना आम्ही मांडू. किती वाजता आहे? सकाळी 11 वाजताचा. सकाळी 11 वाजता. हो. कशा पद्धतीने आपण सगळ्या लोकांना आणि ग्राहकांना सुद्धा आवाहन कराल? आम्ही सर्व ग्राहकांना आम्ही असं सांगू की
महावितरणाने तुमच्या सबसिडीवर आणि तुमच्या मूलभूत गरजांवर ही मोठा प्रहार केलेला आहे. तुम्हाला तुमच्या हक्कासाठी आज ना उद्या तुम्हाला लढा दिलाच पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही सर्व ग्राहकांना आवाहन करतो की येत्या 24 तारखेला मंगळवारी सी साहेबांच्या ऑफिसला 11 वाजता येऊन आमच्यासोबत येऊन आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. ठीक आहे, म्हणजे मंगळवारी सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन या ठिकाणी इथल्या सगळ्या टीमनं आपल्याला केलेलं आहे.